ग्रीष्मानंतरचा गुलमोहर. माझे पती एका झाडाच्या आडून माझ्याकडे पाहत होते. फांदीला धरून रडत होते. पश्चातापाचे अश्रू मला दिसत होते. त्यांनी मला सोडलं त्यावेळी माझ्या फाटक्या पातळाला गाठी मारून आयुष्याच्या वाटेवर येईल त्या परिस्थितीला तोंड देत मी इथपर्यंत आले होते. आणि आज माझ्यासमोर पैलतीलावर माझे पती झाडाच्या आडोशाला फाटक्या धोत्राला मारलेल्या गाठी लपवत उभे होते. आमच्यामध्ये गर्दीचा महासागर होता. गर्दी माझ्यासाठी जमलेली मला पाहायला. एकदा तरी या माईचा हात हातात घ्या याला धडपडणारी. मी गाडीत बसले. गाडी सुरू झाल्यावर मागे सरणाऱ्या दृश्यात माझे पती होते. मला आत कुठेतरी अतिसमाधान, आसुरी का कायसा म्हणतात तो आनंद, सगळ्या भोगांचं श्रेय असं काय नि काय वाटत होतं. आणि अचानक मनात लख्ख प्रकाश पडला. मन म्हणलं, नाही सिंधुताई, सपकाळ चुकतेस तू. या माणसाने तुला घरातून हाकलून लावलं नसतं तर आजचा दिवस तुला दिसला असता. त्याच्याच घरात आयुष्य सडून मेली नसतीस. 1000 पोरांची आई होऊन तुला ना हीच का एवढं कळलं. सुन्न करणारे हे शब्द होते सौ सिंधुताई सपकाळ यांचे. ज्येष्ठ समाजसेविका, 1000च्या वर अनाथ लेकरांची माई सिंधुताई यातनांचे अनेक डोंगर पार केल्यानंतर ताठ मानेने जगणारी, जगायचं कसं हे शिकलेली आणि शिकवणारी एक मनस्वी स्त्री. 4थीपासून असून जगाच्या शाळेत अनेक बऱ्या अनुभवांच्या PhDचं गाठोडं बाठीला बांधून आपल्या विशाल पदराखाली निष्पाप पोरांना आसरा देणारी वात्सल्य सिंधू. आयुष्याच्या आगीत तावून सुलाखून झळाळून निघालेल्या तेजस्वितेला आमच्या ऋतुरंगाच्या ज्येष्ठ नागरिक संघ सत्काराच्या निमित्ताने बोलवतो काय. आणि आधी लक्षच दिलं नाही बघा. म्हटलं कंटाळून नाद सोडतील, पण हे कसले चिवट हटेच नात. म्हणत आपल्या खास मिश्किल शैलीत माईन ते आमंत्रण स्वीकारतात काय. आणि आम्हाला या व्यक्तिमत्वाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग येतो काय. सगळंच विलक्षण. वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाने सुरुवात होताना माई झाड कसं लावलं हे सहजपणे शिकवून जातात. जिथे मोठमोठे नेते रोपाकडे न बघता कॅमेऱ्याकडे बघत पोज देत ते रोपटं एकदाचं खड्ड्यात ढकलतात, तिथे सिंधुताई हळुवारपणे रोप मातीत ठेवतात. हलक्या हाताने माती पसरून वरून मायेनं पाणी शिंपतात. वर आणि हात पुसायला दिलेल्या नॅपकिनला बाजूला सारून हे आणि कशाला म्हणत बिनधास्त आपल्या पदरालाच हात पुसत स्टेजकडे चालत जातात. सुरुवातीचे नमस्कार चमत्कार पार पडल्यानंतर त्यांच्या ओघवत्या शैलीत उलगडत जाते अनुभवांच्या गाठोड्याची एक एक गाठ. त्यासाठी कधी बहिणाबाईंच्या कविता मदतीला येतात, तर कधी सुरेश भट, कधी गदिमा, तर कधी जनाबाई. 9 वर्षाची होते मी लग्न झाले तेव्हा, अन पती 35 वर्षाचे. काय खतरा मिश्रण होते बघा. दुःखाला विनोदाची झालर देत त्या सांगतात, म्हशी गाई वळायला जायची मी. कविता माझी सखी. कविता गाण्याचा खूप शौक, पण पती कवितांचे कागद जाळायचे म्हणून माझी हक्काची कविता जपायची. बँक म्हणजे उंदराचं बीळ. काही कवितेचे कागद तर मी कचाकचा चावून खाल्लेत. पचविली ये कविता, रक्तात भिनली ये कविता. 9 महिन्यांची गरोदर असताना पतीने पोटावर लाथ मारून सिंधुताईला घरातून हाकलून लावले. का आज ता गयात माहिती नाही. मारामुळे बेशुद्ध पडलेल्या तिला मेली असे समजून फरफटत गोठ्यात नेऊन टाकले. ती वळायला नेणारी एक गाय तिच्यावर संरक्षण देत उभी राहिली आणि हमरून तिला उठवत राहिली. कशीबशी शुद्धीवर येत असताना तिला जाणवलं की आपल्याला बाळ झालंय आणि नाळ अजून तशीच आहे. काय करायचं, कसं करायचं. शेजारीच पडलेला एक दगड घेऊन नाळ ठेचून तोडली. माई सांगतात, अजूनही इतक्या वर्षानंतर तो नाळ तोडतानाचा झालेला आवाज माझ्या कानात घुमतो. 8 दिवस पतीच्या घराच्या बाहेर बाळाला घेऊन ती ओली बाळंतीण वाट बघत बसली की कधीतरी आतल्या माणसांसारख्या दिसणाऱ्या जनावरांना पाजर फुटेल
आणि निदान माणुसकीच्या नात्याने तरी सुक्या भाकरीचे का होईना 4 तुकडे पदरात पडतील. पण पदरी आली ती घोर निराशा. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला, अंगावर पिती अवघी 8 दिवसांची पोर. तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीला राहवलं नाही. रात्री तिच्यासाठी शिळ्या भाकरीचे कडकडीत तुकडे आणि संडासच्या टमरेलमध्ये पिण्यासाठी पाणी घेऊन आली आणि कुणी पाहू नये म्हणून अंधारात उभी राहिली. ते तुकडे कटाकटा चावून आणि वरती ते टमरेलमधलं पाणी घटाघटा पिऊन उठली सिंधुताई. मी मरणार नाही, हरणार नाही. या लेकरासाठी मला जिद्द राहिलंच पाहिजे. उठली, आशेने आईच्या दारात जाऊन उभी राहिली. वाटलं नी एक वेळ तरी पोटभर खायला मिळेल. आई म्हणाली, आज खाऊ घातलं तर उद्या भूक लागल्यावर परत इथेच येशील. ही म्हणाली, नको देऊस, जन्म दिलास, आता पुढचं माझं मलाच बघायला लागेल. नको देऊस, जा. तशीच चालत राहिली. स्टेशनवर आली. समोर जी गाडी दिसली त्यात बसली. फडक्यावर पोर टाकलं आणि पोटात आजवर दवडलेल्या, रिचवलेल्या, पचवलेल्या कविता कानी मदतीला आल्या. थोड्या वेळात पोटापुरतं शिळपाक जमा झालं. थोडकी नाही, तब्बल 7 वर्ष भिकेवर गुजरणार केली. पण अनेक गणगोत जमेल, अनेक निष्पाप, निराधार, अनाथ मुलं पदराखाली घेतली. त्यांना मायेचा हात दिला. जे आपल्या बाबतीत झालं ते आपल्याला नजरेसमोर दुसऱ्याच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही, हा ठाम निर्धार झाला. भीक म्हणून जे मिळत गेलं ते या सर्वांबरोबर वाटून टाकलं. या सगळ्या प्रवासात एक स्त्री म्हणून असलेल्या भीतीशी 2 हात केलं. ते अनेक रात्री स्मशानात जागवून, कधी घुबडांबरोबर, कधी कुत्र्यांच्या सोबतीने, कधी अर्धवट जळणाऱ्या प्रेताच्या संगतीत, तर कधी त्याच चितेवर कुठेतरी मिळालेल्या पिठाचे गोळे भाजून खात. आपल्या चिमुरडीला पोटाशी धरत, तर कधी जीवाच्या आकांताने टाहो फोडत. कुठून आली ही जिद्द, हे धाडस, ही शक्ती, ही जगण्याची उर्मी? जिथून आली तिथून. पण आज त्या शक्तीच्या, जिद्दीच्या, धाडसाच्या, उर्मीच्या जोरावर अक्षरशः हजारो मुलं निर्धास्त आहेत, जीव लावून आहेत. माई व्याख्यानाहून परत येईपर्यंत देवाजवळ दिवा लावून बसणारी ही निष्पाप मुलंच माईची आजची शक्ती आहे. जेवायला काही नसेल तर माई आम्हाला आज भूक नाही, तू रडू नकोस म्हणणारी ही समजूतदार पोरच तिची जगण्याची उर्मी आहेत. आज ज्या ठिकाणी सिंधुताई आहेत तिथून मागे वळून बघताना त्या म्हणतात, कुणा तिसऱ्याच बाईची गोष्ट तुम्हाला सांगते असं वाटतं. इतकी मी आता पुढे निघून आले आहे. सगळ्या जाणीवा बोथाट होऊन गेल्यात. आता कशाचंच काही वाटत नाही. ना दुःख, ना आनंद, ना खेद, ना खंत. रडत बसले असते, खचले असते तर कधीच मरून गेले असते. मग आज माझ्या लेकरांना माय कोण? त्या लेकरांसाठी जगले, जगते. ती पोरं आणि माझी मुलगी ममता यांना घेऊन राहताना कधीतरी जाणवलं की मुलीला दुसरीकडे ठेवलं पाहिजे. माझ्यातली आई चुकेल, दुजाभाव करेल, त्या पोरांवर अन्याय करेल म्हणून लेकीला पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या स्वाधीन केलं आणि आज ती MA होऊन आश्रमाच्या कामाला मला साथ देते. एका समारंभात त्यांच्या लेकीला प्रश्न विचारला की तुला तुझ्या आईबद्दल आज काय वाटतं? सिंधुताई बिचकल्या. वाटलं लेक कुठेतरी नाराजी व्यक्त करेल. माझ्या आईने मला दूर ठेवले म्हणून खंत करेल, पण लेक म्हणाली, मला माझ्या आईची आई व्हायचंय. माईच्या मनावरचं सगळी ओझी उतरून गेली. आज देशभर आणि परदेशात सुद्धा त्या व्याख्यान देत जनजागृती करतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या हस्ते 1 नाही, 2 नाही, तब्बल 272 पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्रपर पुस्तक मी वनवासी आज कर्नाटकात शालेय अभ्यासक्रमात आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपट निघाला आहे, पण सरकारकडून अजूनही त्यांच्या संस्थेला ग्रँट नाही. सरकार दरबारी त्यांच्या अनेक फायली धूळ खात पडून आहेत, पण त्यांना विषाद नाही, वैषम्य नाही. निधीसाठी त्यांना गावोगावी फिरावं लागतं, पण खंत नाही. कारण त्यांची पुंजी म्हणजे त्यांचं गणगोत, जोडलेली माणसं, त्यांची लेकरं. त्यांचं बळावर त्या टिच्चून उभ्या आहेत.
आपल्या व्याख्यानांमधून त्या स्त्रियांना मानसिक बळ देण्याचे काम कळकळीने करतात. बायांनो, जगा ग, ठामपणे स्वाभिमानाने जगा. तुम्ही जगू शकता, जगवू शकता. पुरुष माणूस नाही ग बायांनो, एकटा जगू शकत. देवाने आपलं पारडं त्या बाबतीत भारी ठेवलंय. अशा रडता काय, कुडता काय? संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभ्या राहा. सगळं निभावून नेण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यात आहे. हे पटवून देण्यासाठी त्या संसाराला सायकलची उपमा देतात. संसार म्हणजे 2 चाकी सायकल. पुढचं चाक म्हणजे नवरा, मागचं चाक म्हणजे बायको. चैन सकट पॅन्डल कुठे, मग मागच्या चाकाला. गिअर कुठे, मागच्या चाकाला. ब्रेक कुठे, मागच्या चाकाला. ओझी व्हायचे कॅरियर कुठे, मागच्या चाकाला. शीट कुठे, मागच्या चाकाला. सायकलचं स्टँड कुठे, मागच्या चाकाला. कुलूप कुठे, तर ते सुद्धा बायांनो मागच्या चाकाला. सगळंच तुमच्या खांद्यावर आणि पुरुषाला काय, हँडल. घुमाओ, घंटी बजाव, असं म्हणतात. त्यांच्या डोळ्यात मिश्कल खट्याळ भाव चमकतात. सगळ्या मान मरातबानंतर तब्बल 2 वर्षांनी त्यांची सासर माहेरची मंडळी त्यांना भेटायला आली. 22 वर्षांनी. तेव्हा माईंचे डोळे कोरडे ठण्ण राहिले. सासरच्या गावातल्या लोकांनी त्यांचा सत्कार केला. आणायला गाडी पाठवली. हार तुऱ्यांनी स्वागत केलं. मोठा समारंभ केला. माईंना विरोधाभास जाणवत होता. अध्यक्षस्थानी पती देवांना बसवलं, पण त्या अध्यक्षाला या प्रमुख पाहुण्यांच्या डोळ्याला डोळा भिडवता येईना. कसंबसं भाषण उरकून त्या निघाल्या. प्रचंड जनसमुदाय जमलेला. ऐलतीरावर प्रसिद्धीच्या झोतात सिंधुताई सपकाळ आणि पैलतीरावर एकाकी झाडाच्या आडोशाला पश्चातापाचे जळजळीत आसुपीत उभा दिनवाना पती. या ऐलतीर पैलतीरामध्ये गर्दीचा महासागर, पण त्या महासागरापेक्षाही शतपटीने वाढलेलं मनाचं अंतर. गाडीत बसल्यावर मनात पतीचा पश्चाताप बघून झालेला आसुरी आनंद आणि मग पडलेला लख्ख प्रकाश. सिंधुताई सपकाळ, चुकतेस तू. हाच तो माणूस ज्याच्यामुळे तुला आजचा दिवस दिसतोय. त्याला विसरून कसं चालेल, त्याला डावलून कसं चालेल. गाडीतून उतरल्या गर्दीतून वाट काढत पटीजवळ गेल्या. मायेने त्यांचा हात धरला. भाषणात खट्याळपणे म्हणतात, एकदाच चांगला दाबून पण घेतला हात. काय माहीत पुन्हा नाही मिळायचा. एवढ्या दुःखानंतर शाबूत राहिलेली विनोदबुद्धी थक्क करते. पदराने त्यांचा चेहरा पुसला आणि म्हणाल्या, चला माझ्याबरोबर. हां, पण आता ही सिंधुताई सपकाळ तुमची बायको नाही. मी आता फक्त आय आहे, माय आहे. लेकरू बनून राहा. काय प्रचंड जिगर पाहिजे. त्या सांगतात, आजही मी आश्रमातून कामासाठी बाहेर पडले की माझी लेकरं माझ्यासाठी देवाजवळ दिवा लावतात आणि हे जे सगळ्यात मोठं लेकरू आणून ठेवलंय ते एकटक माझ्याकडे पाहत असतं. काय असतं त्या नजरेत? एक विनंती, एक आर्जव. एकवार पंखावरून फिरव तुझा हात. शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. ते घरटं माईंनी बांधलंय, सगळं विसरून, नवऱ्याला माफ करून, त्यांची आई बनून. त्यांचं मन विशाल म्हणूनच त्यांचा पदर विशाल. त्यांना गरज आहे गणगोताची, निधीची, प्रेमाची. आज सिंधुताई नावाचा गुलमोहर तगलाय, जगलाय, मोहरलाय. अतीव यातनांचा, दुर्दैवांचा, दशावतारांचा, दुःखाचा ग्रीष्म पचवून चटके सोसून तो गुलमोहर बहरलाय. भोगाच्या रक्तवर्णी फुलांनी भरून गेलाय. संकटामध्ये घुसून मूळ खोलवर रोवून अनेक निराधारांना हक्काची सावली गारवा देत आज दिमाखात उभा आहे. स्वतःचा अनुभवाचं गाठोडं उलगडून त्या आपल्याला गणगोत होण्याचं आवाहन करतात. शब्दशः पदर पसरून मदतीचा हात मागतात. या ग्रीष्मानंतर फुललेल्या गुलमोहराला, त्या मायमाऊलीला शतशः प्रणाम. तर मित्रांनो, कशी वाटली माईंची कथा कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.